भाजपचं महाधिवेशन सध्या सुरू झालं आहे। सगळ्या मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करते। मला असं वाटतं की व्यासपीठावरची आपली तर आपण सध्याची ही दृश्य पाहतोय। शिर्डीमधली हे दृश्य, शिर्डीमध्ये भाजपच्या वतीनं महाधिवेशन हे पार पडतंय। त्याला अनेक आमदार खासदार यांची प्रमुख उपस्थिती आपण पाहू शकतो। देवेंद्र फडणवीस सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। पक्षाचा कार्यकर्ता म्हणून इथे आलेला आहे आणि कार्यक्रम सुरू झालेला आहे। त्यामुळे पोलिसांना देखील विनंती करते की आपण त्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आत सोडावं आणि यानंतर नेहमीप्रमाणे आपल्या प्रथेप्रमाणे वंदे मातरम आणि महाराष्ट्र गीताने आपल्या या कार्यक्रमाला आपण पुढे घेऊन जात आहोत। तर थेट शिर्डीतून ही लाईव्ह दृश्य पाहतोय। भाजपाचं महाधिवेशन आता सुरू झालेलं आहे। अनेक भाजपचे प्रमुख आमदार खासदार याला उपस्थित दिसतायत। अगदी थोड्याच वेळात अमित शहा हे सुद्धा या ठिकाणी पोहोचतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच अमित शहा यांच्याकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं जाईल। सध्या राष्ट्रगीत त्या ठिकाणी सुरू आहे, त्यानंतर या महाधिवेशनाला सुरुवात होईल। अनेक प्रमुख नेते भाजपाचे या महाधिवेशनाला उपस्थित आहेत। जय्यत तयारी खरं तर कालपासून या महाधिवेशनाची सुरू होती आणि शिर्डीतील भाजपाच्या महाधिवेशनातली ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहू शकतोय। अनेक कार्यकर्ते 15,000 यापेक्षा जास्त कार्यकर्ते भाजपचे या महाधिवेशनाला उपस्थित आहेत। त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अमित शहा सुद्धा शिर्डीमध्ये दाखल होणार आहेत। पहिल्यांदा ते साईबाबांचं दर्शन घेतील आणि त्यानंतर ते महाधिवेशनाच्या ठिकाणी येतील आणि त्यांच्या मार्फत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं जाईल। त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार सुद्धा या महाधिवेशनामध्ये केलं जाणार आहे। चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यासह भाजपचे अनेक प्रमुख नेते या ठिकाणी जमलेले आहेत। महाधिवेशन शिर्डीत होतं आणि या ठिकाणी जर आपण बघितलं असाल तर व्यासपीठावर ज्या ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत त्या ठिकाणी संविधानाची प्रत ठेवण्यात आलेली आहे। खरं तर विरोधकांकडून जो आरोप होतोय त्याला उत्तर देण्याचा हा प्रयत्न आहे। आपल्यासोबत अमित साटम आहेत, भाजपचे आमदार। सर, काय सांगाल? लोकसभा निवडणुकीत संविधानाचा मुद्दा गाजला होता, भाजपला त्याचा फटका देखील बसला, मात्र आता भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमात अशा पद्धतीची संविधानाची प्रत दिसते। विरोधकांच्या फेक नरेटिव्हला सडेतोड उत्तर हे महाराष्ट्र आणि हरियाणाच्या जनतेने ऑलरेडी दिलेलं आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे यांनी फेक नरेटिव्ह पसरवला होता तो फेक होता नरेटिव्ह हे जनतेच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे जनतेनी, महाराष्ट्र आणि हरियाणाच्या जनतेनी ज्या प्रकारे अशा प्रकारचं उत्तर दिलंय की पूर्ण बहुमताने भारतीय जनता पार्टीचं सरकार, महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आणि हरियाणामध्ये त्यांनी निवडून दिलेलं आहे आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारंवार अपमान करणारे, त्यांना निवडणुकीमध्ये पराजित करणारे, या संविधानाचं वारंवार पायमल्ली करणारे हेच फेक नरेटिव्ह पसरवत होते। हे सत्य हे जनतेच्या समोर आलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा पर्दाफाश झालेला आहे। खरं तर आज अधिवेशन होत आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील, इतर महत्त्वाचे नेते आहेत, मात्र खऱ्या अर्थानं मुंबई महानगरपालिका निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। उद्धव ठाकरेंनी आता स्वबळाचा नारा दिलेला आहे। भाजपचा आता कुणाला कसं लढायचं हा त्यांचा निर्णय आहे, परंतु मुंबईकर जनतेनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या विजननुसार चालणारा, आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये काम करणारा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसवण्याचा निर्णय हा मुंबईकर जनतेने ऑलरेडी घेतलेला आहे आणि त्यामुळे 25 वर्ष सलग मुंबईला भ्रष्टाचाराच्या खड्ड्यामध्ये टाकणाऱ्यांना घरी बसवण्याचा निर्णय मुंबईकरांनी केलेला आहे। 2017ला जे स्वप्न पूर्ण झालं नव्हतं, अर्थात महापौर बसवण्याचं, यावेळी भाजपचा महापौर मुंबईकर जनतेचा मुंबईकर महापौर
भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसवण्याचा निर्णय हा मुंबईकर जनतेने ऑलरेडी घेतलेला आहे आणि त्यामुळे मुंबई शहराला विकास, उन्नती आणि प्रगती गेल्या 10 वर्षामध्ये ज्या प्रकारे मुंबईचा विकास, कोस्टल रोड, अटल सेतू, CCTV कॅमेराज, मेट्रोचं काम, ही सगळी कामं गेल्या 10 वर्षामध्ये झाली. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून झाली, आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये झाली, आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने झाली आणि त्यामुळे तसाच विकास मुंबईचा पुढे घेऊन जाण्यासाठी मुंबईकरांनी भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद देण्याचा निर्णय घेतलेला आहे. नक्कीच आपल्यासोबत अमित साटम होते. ते म्हणाले मुंबई महानगरपालिकेत भाजपला आशीर्वाद देण्याचा निर्णय आता जनतेने घेतला आणि अर्थातच त्याचं चित्र देखील मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात दिसेल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. कॅमेरा पर्सन विकास सुशांत सावंत, पुढारी न्यूज, शिर्डी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपचे वरिष्ठ निर्णय येतील त्याच्यासाठी आजचं हे शिबिर आहे. आज निर्णय होईल. वरिष्ठ अमित शहाजी येत आहेत, ते निर्णय देतील, त्या निर्णयाप्रमाणे वाटचाल होईल. आहे की त्यांनी माननीय देवेंद्रजींच्या स्वागतासाठी पुढे यायचं आहे. दिलीप बालसिंगजी या जिल्ह्याचे अध्यक्ष, अभय आगरकर, नितीन दिनकर या सगळ्यांनी देखील या स्वागतामध्ये सहभागी व्हायचं आहे. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या दैदिप्यमान अशा यशानंतरचा हा सन्मान आहे. आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी देवेंद्रजींचं स्वागत आणि अभिनंदन करूया. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देखील देऊया. हा एक सगळ्यांच्या वतीने नंतरच्या ज्या निवडणुका आहेत त्या महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि जे यश आत्ता आम्हाला मिळालं यापेक्षाही जास्त यश या पुढच्या काळात मिळून, कारण आम्ही लोकउपयोगी योजना ज्या जाहीर केल्या त्या योजना लागू केल्या आणि जे वचनं दिले, जे आश्वासनं दिले त्या पूर्ण करण्याच्या दिशेनं सुद्धा आमच्या सरकारचं पाऊल पडतंय. त्यामुळं जनता या राज्यातली आमच्या पक्षावर खुश आहे. आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये 2014 ते 2019 महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये 1 नंबर होता. पुन्हा एकदा महाराष्ट्राला त्याच दिशेने नेणं आणि महाराष्ट्रातील जनतेची जी सेवा आहे, जनतेला अपेक्षित आहे ती सरकारकडून करून घेणं, अशा सगळ्या गोष्टींचा एकत्र समन्वय हा फार गरजेचा असतो. मला खात्री आहे आदरणीय देवेंद्रजींसारखा नेतृत्व महाराष्ट्राला पुन्हा एकदा लाभलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सुजलाम सुफलाम नक्की होईल, यात काही शंका नाही. यानंतर आपले अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा सन्मान देखील मोनिकाताई आणि